ते फिक्सर आणि दलाल शिंदे गटाचे 13 जण शिंदे गटाचे तर उरलेले फिक्सर राष्ट्रवादीचे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा आरोप केलाय। माझ्याकडे त्या 16 जणांची नावं असल्याचं देखील राऊत म्हणाले। ओएसडीपीची नावं पाठवणाऱ्या फिक्सरची नावं जाहीर करा, अन्यथा नावं जाहीर करणार असल्याचा थेट इशारा देखील खासदार संजय राऊतांनी दिलाय। कठोर निर्णय घेतल्यानं फडणवीसांचं अभिनंदन राऊतांनी केलंय। जी यादी आली मंत्र्यांकडून त्यातले 16 जण हे दलाल आणि फिक्सर होते। 16 जण दलाल आणि फिक्सर होते। माझं मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे, कोणत्या मंत्र्याने आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा, की हे कोण फिक्सर आहेत आणि या फिक्सर किंवा दलाल पीए यांची जी नावं पाठवली माझ्या माहितीप्रमाणे 13 शिंद्यांची आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटाचे। हे सगळे फिक्सरची जी नावं आहेत ही शिंदे गटाकडून मंत्र्यांकडून गेलेली सगळे। तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत, 16च्या 16। पण ह्या सगळ्यांचे जे फिक्सर पीए आणि ओएसडी होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो। अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत। जरी आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हिताच्या घेतलेल्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देऊ।